तुम्हा सर्वांचं अजून एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि आज मी आली आहे माझ्या सासरी वाघेरीमध्ये, कणकवलीमध्ये आहे आणि पोंडा बाजार आहे त्यापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि जवळचं स्टेशन आम्हाला आहे नांदगाव। सो आज आमच्या गावात जत्रा आहे, त्यानिमित्त आम्ही आलेलो आहोत। तर इथे माझे मोठे दीर आहेत, ते तुम्हाला जरा डिटेलमध्ये सांगतील कारण मी पहिल्यांदाच जत्रेनिमित्त आली आहे आणि ही जत्रा बऱ्याच वर्षांनी होते। सो माझं लग्न 5 वर्षांनी होते आणि माझं लग्न नुकतंच झालेलं आहे। सो त्यामुळे दादा सांगते। आता वाघेरच्या गावची जत्रा आहे आपल्या, आता आम्ही सर्वजण तिकडेच चाललो आहे आणि 5 वर्षांनी चालू झाली आहे ती जत्रा। तेव्हा आमचे काका यांची सर्व मुलं सगळे आले, त्यांना आता मी जत्रा दाखवायला घेऊन जातो आहे। आता आपण जाऊया तिथे। सहकुटुंब सहपरिवार छान आहे। तर नमस्कार, आपल्यासोबत आता गावचे सरपंच आहेत, ते 2 शब्द या जत्रेबद्दल सांगणार आहेत। तर काय सांगाल? नमस्कार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणाच्या पायथ्याशी आमचं वाघेरी गाव आहे आणि वाघेरी गावची आमची ही लिंगेश्वर पावनादेवी देवस्थान आहे। त्या देवस्थानची आजची ही आमचा वार्षिक जत्रोत्सव आहे। 2025चा जत्रोत्सव फार मोठ्या उत्साहात आणि लोकांच्या याच्यामध्ये फार मोठ्या उत्साहामध्ये भरलेला आहे। आजची ही संध्याकाळ आपण बघताय की या जत्रेच्या संपूर्ण मंदिराच्या चारी बाजूला भक्तांची प्रचंड गर्दी आहे आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी आता जवळजवळ 200-250 लोक ही लाईनमध्ये प्रत्यक्ष आहेत। आमच्या गावचं हे वैशिष्ट्य म्हणजे कोकणामध्ये आमचं लिंगेश्वर पावनादेवी देवस्थान आहे आणि ह्या देवस्थानामध्ये या मार्गशीर्ष अमावास्येच्या रात्री ही आमची जत्रा भरते। या जत्रेमध्ये कोकणातील एकमेव असं वेगळं आमचं गाव म्हणजे कशासाठी तर शिवकालीन असलाचा सारीपाट जो आमच्या गावाच्या ह्या मंदिरामध्ये पावनादेवीच्या मंदिरामध्ये घटस्थापनेच्या नंतर नवरात्राच्या नंतर 1.5 महिन्याचा जागर असतो आणि त्या पिरियडमध्ये खेळला जातो। जो पांडवकालीन शिवकालीन जो खेळला जायचा गेम तो असं हे आमच्या गावचं हे आराध्य आमचं पावनादेवी लिंगेश्वर देवस्थान आहे आणि त्या देवस्थानची ही एक नवसाला पावणारी आमची पावनादेवी देवी म्हणून ख्याती आहे। आज संपूर्ण ज्या गावामध्ये परदेशामध्ये कुठे लांबदूर असलेल्या सर्व माहेरवासिनी या ठिकाणी येतात आणि या देवीच्या कणानारळाने ओटी भरतात, आपले जे काय मनोगत असतात ते देवीकडे मागतात आणि ते मनोगत ती देवी आमची पूर्ण करते आणि प्रसंगी त्या माहेरवासिनींच्या प्रसंगी किंवा सुवासिनींच्या प्रसंगी आमच्या देवीच्या कुठल्या प्रासंगिक गोष्टीच्या वेळी ज्यावेळी आवाज देतील, हाक मारतील त्यावेळी नवसाला पावणारी आणि त्यांची अडचण दूर करणारी अशी आमची पावनादेवी आहे आणि तिचं नावच मुळात असं आहे की पावनादेवी असं। आणि आज आता काय काय असणार आहे? रात्री काही कार्यक्रम आज सकाळपासून आमचा हा जत्रोत्सवाचा सर्व लोकांचा हा एक वेगळ्या प्रकारचा आनंदोत्सव असतो। आता सकाळी 10:30 वाजल्यापासून सर्व 5 मानकरी या ठिकाणी येतात आणि प्रत्यक्ष देवस्थानच्या ह्या रूढी परंपरेनुसार सुरुवात करतात। त्यानंतर सौभाग्यवतींची माहेरवतींची ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो। आताही ओटी भरण्यासाठी आणि दर्शनासाठी लाईन आहे आणि 11 वाजता प्रत्यक्ष या ठिकाणी आमच्या राटीची म्हणजे आम्ही शिवकळा काढतो, ज्याला शिवकळा म्हणतात, जे खामखटे घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या अंगावरती सूत्र येतं आणि ते शिवकळा काढल्यानंतर आमच्याकडे पालखी नाही, पण त्या शिवकळ्यांच्या सोबत आम्ही सर्व भक्तगण, तरुण मुलं, सर्व गावातील लहान थोर मंडळी एकत्र आम्ही पाची मंदिराच्या सभोवताली फेरी मारून त्या ठिकाणी 1.5-2 तास भजनाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही ती फेरी मारतो। नंतर देव आत्म्याने आपल्या जागेवर विराजमान होतात आणि त्यानुसार गोरे दशावतार कंपनीचं पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्या नाट्यप्रयोगामध्ये असं असतं की भाविक जे पौराणिक शो असतात त्या ठिकाणी दाखवले जातात। त्यामुळे
विशेष करून जुनी जाणकार मंडळी त्या नाटक बघण्यासाठी फार उत्सुक असतात आणि तो एक वेगळा आनंद असतो. आपल्या देवीच्या समोर आमचा हा नाट्याचा शेड आहे, त्या ठिकाणी हा नाट्यप्रयोग होतो. तुम्ही काय सांगाल? हे आमचे गावचे प्रमुख गुरव समाजाचे देवस्थानचे प्रमुख आहेत. तुम्ही सांगा. आम्ही आता इथे सकाळपासून 10 वाजल्यापासून गोट्या भरण्याचं काम चालू करतो आम्ही. त्याच्यानंतर येणाऱ्या माहेर वसनींची साकडं घालून सांगणं करतो आणि त्यांच्या नवसाला पावण्यासाठी जास्तीत जास्त आम्ही सांगणं करतो. तर आपल्या या वाघेरीच्या जत्रेबद्दल काय सांगाल? आता काय हे निसर्गाने नटलेलं आपलं गाव आहे वाघेरी गाव. काही कारणास्तव 4 वर्ष बंद होती. या वर्षी जोमात जत्रा चालू आहे. गावचे सगळं लोक चाकरमानी आणि माहेरवासी सगळे आलेले आहेत. तुम्ही तर बघता आहात इथे आणि सगळं आनंदाचं वातावरण आहे आणि सगळं मजेत त्याचा आनंद लुटत आहेत जत्रेचा काय. आणि सगळं हा एकोप्याने सगळा प्रोग्राम चाललेला आहे आणि अशीच आता ह्याच्या पुढे जत्रा ही वर्षानुवर्ष आता चालत राहणार आहे. असं आहे. ही जत्रा कधी असते म्हणजे ही जत्रा तारीख ही वगैरे? आता ही मार्गशीर्षची अमावास्या येते, अमावास्येला असते आणि उद्यापासून पौष महिना चालू होतो. हां. मार्गशीर्षच्या अमावास्येला ही ठरलेली आमची जत्रा असते. त्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येतो. राग रोष भांडण तंटा सगळं विसरून सगळं या जत्रेमध्ये सामील होतात. एकोप्याने जत्रा साजरी करतात आणि सगळे सहकुटुंब तुम्ही सगळे आलेले सगळे आहात? सहकुटुंब सगळे येतात. मुंबईवाले चाकरमानी येतात, त्याच्यामध्ये सगळे बाहेरचे लोक येतात. सगळे असं चाललेलं आहे. भरपूर गर्दी पण आहे ओटी वगैरे आता भरायला. गर्दी नाही आहे अजून. आता ह्याच्यानंतर जी लोक येतील काय तिथे आता इथे दशावताराचं नाटक होणार. दशावतारी ते लोक बघायला येणार. अजून गर्दी झालेलीच नाही. हे ह्याचा एक खास आयटम आहे जत्रेतला. याला मालवणी खाजा बोलतात. हे लोक हे एकदम आवडीने हे सगळं मुंबईपर्यंत ही वस्तू जाणार आहे. हे खायची गोष्ट याला मालवणी खाजा बोलतात. असं आहे. धन्यवाद. बद्दल इतक्या वर्षांनी आहे. जत्रेच्या महोत्सवामध्ये गावातील लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्व लोक उत्साहाने सामील होतात. ही जत्रा म्हणजे गावचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. पंचक्रोशी या गावातला जत्रेचा मान आहे. त्या मानाप्रमाणे ही जत्रा आम्ही प्रत्येक वर्षी साजरी करतो. दशावतारी नाटक होतं, देवाची दिंडी निघते. देवांच्या दिंडीमध्ये सगळे भक्त सामील होतात आणि उत्साहाने ही जत्रा आम्ही साजरी. मुंबईवरून आलो आहे. हां. तर या दरवर्षाप्रमाणे इथे पण आम्ही दरवर्षी येतो. हे एकत्र सर्व गाव मिळून बारावाडीचे लोक मिळून इथे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि सगळे आनंदी असतात. सुखदुःख सगळे विसरतात आणि एकमेकाच्या सहकार्याने हा कार्यक्रम साजरे करतात. नमस्कार. आपल्यासोबत ताई आहेत, त्या थोडं जत्रेबद्दल सांगणार आहेत. तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल या जत्रेबद्दल? नमस्कार, मी दीपिका दिनेश मुंडकर. मी मुंबईहून आलेली आहे आज. हे माझा परिवार आहे सर्व. आम्ही 4 वर्षांनी या जत्रेसाठी आलेलो आहोत आणि इथे सगळं नियोजन अतिशय सुंदर आहे आणि जत्रेसाठी अगदी आम्ही जोशामध्ये इथे सहभागी झालेलो आहोत आणि नियोजन अतिशय सुंदर आहे इकडचं आणि आम्हाला खूप छान आनंद होत आहे. एवढ्या वर्षांनी आम्ही इथे आलो आहोत. सहकुटुंब सुट्टी वगैरे घेऊन आलेले आहात? हो हो हो, आम्ही
आम्ही सगळे सुट्टी घेऊनच आलेलो आहोत या जत्रेसाठी स्पेशली आम्ही आलो आहोत. आणि दशावतार नाटक पण आम्हाला पाहायचं आहे संध्याकाळी.